नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ही राज्य सरकारकडून आलेली आहे। महायुतीचे सरकार आल्याबरोबरच आपले भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी बहिणींना वादा केला होता की आता तुमचा हप्ता 2100 रुपयाचा करू आणि तोच वादा आता आपल्या भावांनी पाळलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आजच एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांनी ठामपणे सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणींना मी 2100 रुपयाचा हप्ता खरोखरच या मे महिन्यापासून देण्यास सुरुवात करत आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये त्यांनी कोणत्या तारखेला मे महिन्याचा हप्ता जमा होणार हे देखील सांगितलं। याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की बहिणींनो, तुमचा हप्ता 1500 वरून 2100 रुपयाचा तर मी करतच आहे, पण तुम्हाला यासाठी एक महत्त्वाचा अर्ज भरावा लागेल। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला जर 2100 रुपयाचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला हे महत्त्वाचं काम करावंच लागेल। यासाठीच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळवायचा असेल तर एक विशेष अर्ज करणं गरजेचं आहे। हा अर्ज केलेल्या लाडक्या बहिणींनाच हा हप्ता वाढवून 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे, त्या अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे, तसेच तुमचा मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, या सर्वांची माहिती आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी आजच पार पडलेल्या बैठकीमध्ये दिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आतापर्यंत आम्ही सरसकट सगळ्याच बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता हा देत होतो आणि बहिणींना त्यांच्या खात्यापर्यंत आम्ही 10 हप्ते देखील पोहोचवलेले आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता परवाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला। आता जो मे महिन्याचा हप्ता असणार आहे तो 2100 रुपयाचा वाढवून दिलेला हप्ता असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर 2100 रुपयाचा हप्ता देण्याचा वादा मी केलाय तर त्यासाठी राज्य सरकारला महिलांची पडताळणी करावी लागते आणि महिलांची माहिती ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं असतं। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की मी तुम्हाला वादा केला आणि ते पूर्ण केलाच, पण तुमचा हप्ता तुम्हाला जर 2100 रुपयाचा हवा असेल तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसाठी मला GR देखील काढावा लागतो आणि तोच GR तुमच्या लाडक्या भावाने काढलेला आहे। म्हणूनच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100चा मिळेल। तसेच लाडकी बहीण योजनेचा 2100च्या हप्त्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक नवीन टीम देखील तयार केली आहे। त्या नवीन टीम मार्फत प्रत्येक लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचा हप्ता पोहोचवण्यासाठी कोणत्या नवीन तरतुदी, कोणते नवीन नियम सांगण्यात आलेले आहेत याची देखील पडताळणी केली जाईल आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचा हप्ता हा त्यांच्या खात्यावरती मिळण्यास सुरुवात होईल। आता चांगली बातमी तर आलेलीच आहे, पण त्याबरोबरच एक मोठी धक्कादायक बातमी देखील आपल्या समोर येते। ते म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणारच नाही। विरोधी पक्षनेत्यांकडून बऱ्याच टीका केल्या जात आहेत। आता आपल्याला ही चिंता वाटते की नेमकं आपले पैसे येणार का आपल्या खात्यातील पैसे जाणार, कारण विरोधी पक्षनेते असे देखील म्हणत आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अधिक पैसे वाढवून येणार हे तर साफ चुकीचं आहे, पण उलट लाडक्या बहिणींच्या खात्यामधून पैसे काढून घेतले जाणार अशी टीका ही विरोधी पक्षनेत्यांकडून केली जात आहे। म्हणजेच विरोधी पक्षनेत्यांना असं म्हणायचं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 10 हप्ते जमा झालेले आहेत, ते 10 हप्ते तुमच्याकडून परत मागवण्यात येतील आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कट करण्यात येतील। मग यावरच बोलताना एकनाथ शिंदे साहेब असं म्हणाले की कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यामधून 1 रुपयाही काढून घेण्यात येणार नाही। माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला जे पैसे पाठवण्यात आले होते ते मी स्वतः पाठवले आहेत, त्यामुळेच लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही। कोणत्याही अफवांकडे अजिबात लक्ष देऊ नका, पण तुमच्या लाडक्या भावाने सांगितलेला हा महत्त्वाचा अर्ज तुम्ही लवकरात लवकर भरून द्या, तरच तुम्हाला मी पुढचा हप्ता तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन, नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास अडथळे निर्माण होतील आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र देखील ठरू शकता। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की मी प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचू शकत नाही। मी 2,40,00,000 महिलांपर्यंत हा 10वा हप्ता पोहोचवला आहे, पण प्रत्येक लाडक्या बहिणीचं खातं चेक करणं हे माझ्यासाठी शक्य नाही।
त्यामुळे ठराविक टीमची नेमणूक केलेली असते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही तुमच्या लाडक्या भावाला सहकार्य करणं गरजेचं आहे। म्हणूनच तुम्ही माझ्या सूचनांचं पालन करा। तो अर्ज लवकरात लवकर सरकारकडून तुम्हाला मिळेल आणि ती नमूद केलेली टीम असते, जे अधिकारी असतात ते तुमच्याकडे पाठवले जातील। त्यांना तो फॉर्म भरून द्या, म्हणजे तुमची माहिती ही माझ्यापर्यंत पोहोचवली जाईल। तुमची लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळेल। पण यासाठी तुम्हाला 2 कागदपत्र तुमच्या जवळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही 2 कागदपत्र तुम्हाला मी सांगणारच आहे। पण लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्या महत्त्वाच्या निर्णयासाठी तुम्ही सहकार्य केलं तरच तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळेल। आणि जे विरोधी पक्ष नेते बोलत आहेत की पैसे कट करून घेतले जातात आणि पैसे अकाउंट मधून काढून घेतले जातात, तर ते सरकारकडून काढून घेतले जातात, हे सर्वात मोठं चुकीचं विधान आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाल्या बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून आणता, पण तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसे शिल्लक आहेत, किती शिल्लक रक्कम आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। जर तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स शिल्लक नसेल, तर तुमच्या बँकेकडून तुम्हाला दंड आकारण्यात येतो आणि म्हणूनच तुमच्या बँक खात्यातून पैसे कट करण्यात येतात। बँकेकडून जे नियम लागू करण्यात आलेले आहेत, त्यावरूनच तुमच्या बँक खात्यातून पैसे कट केले जातात। कोणतेही अधिकारी, कोणताही सरकार तुमच्याकडून पैसे कट करून घेणार नाही। याच गोष्टीवर बोलताना आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे असंही म्हणाल्या की लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्ही पोस्ट बँकेमध्ये किती शिल्लक रक्कम आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण बऱ्याच पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा झाले याचा मेसेज येत नाही, म्हणूनच त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही। त्यांच्या बँक खात्यामध्ये नेमकी किती रक्कम शिल्लक आहे हे त्या बहिणींना समजत नाही। म्हणूनच बहिणींनो, तुमच्या पासबुकवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुमच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम आहे याची खात्री करून घेणं गरजेचं आहे। जर तुमच्या बँकेमध्ये मिनिमम रक्कम शिल्लक असेल तर बँकेकडून कोणताही दंड आकारण्यात येणार नाही आणि राज्य सरकारचा यामध्ये कोणताही दोष नाही। तर रिझर्व्ह बँकेकडून नवीन नियम काढण्यात आलेले आहेत, त्यामुळे ज्या बँकांमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकांमध्ये तुम्ही ई-केवायसी केलं नसेल तर तुमचं खातं बंद देखील होऊ शकतं। म्हणूनच बँकेच्या सर्व नियमांचं पालन करून प्रत्येक लाडक्या बहिणींनी आपलं बँक खातं नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। जर तुम्ही ई-केवायसी कंप्लीट केली नसेल तर बँकेत जाऊन तुम्हाला ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका। लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला लवकरात लवकर सरकारने नवीन काढलेला अर्ज भरून देणं गरजेचं आहे, तरच तुमचा हप्ता 1500 वरून 2100 रुपयाचा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजनेचा अर्ज पहिल्यांदा भरत होता, तेव्हा तुम्हाला सरकारकडून सांगण्यात आलं होतं की ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर हा जो नियम होता यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आहेत, त्यांनी सांगितलं आहे की आम्ही या उत्पन्नामध्ये कोणताही बदल करणार नाही आहोत। म्हणजेच आधी ही 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना हा हप्ता मिळत होता आणि आता देखील 2.5 लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असतं ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका। तुम्हाला तुमचा नवीन उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा लागेल। हे एक कागदपत्र तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। जेव्हा तुम्ही नवीन अर्ज भरणार आहात त्यासाठी तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे। म्हणून लवकरात लवकर तुमचा नवीन उत्पन्नाचा दाखला काढून घ्या। त्यानंतरचं दुसरं कागदपत्र जे तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, तुमच्या लाडके बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे। ज्या रेशन कार्डवर तुम्हाला धान्य मिळतं तेच रेशन कार्ड तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवून देणार आहे। म्हणूनच तुम्हाला ज्या दुकानातून तुम्हाला रेशनचं धान्य मिळतं त्या दुकानामध्ये जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड देऊन ई-केवायसी करून घ्यायचं आहे।
लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला सरकारपर्यंत तुमचं उत्पन्न किती आहे हे पोहोचवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या रेशन कार्डचा KYC देखील असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच तुम्ही आता हा नवीन अर्ज येणार आहे तो भरू शकता. आणि तुम्ही हा नवीन अर्ज भरून दिला आणि या 2 गोष्टींचं पालन केलं तर तुम्हाला तुमच्या खात्यावर मे महिन्याचा 2100 रुपयाचा हप्ता येईल. लाडक्या बहिणींनो, सरकारकडून आपल्याला एवढी माहिती आतापर्यंत मिळालेली आहे आणि नवीन अर्ज देखील आपल्याला लवकरात लवकर मिळेल. त्यानंतर तुम्हाला नवीन अर्जाबद्दल अजून माहिती देखील सांगण्यात येईल. नवीन अर्ज येण्या अगोदरच तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुमच्या रेशन कार्डचा KYC कंप्लीट करून घ्या. म्हणजे जेव्हा अर्ज येणार तेव्हा तुम्हाला सर्वात आधी कागदपत्र असल्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही तो अर्ज लवकरात लवकर भरून घ्याल. त्यामुळेच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयासाठी पात्र ठराल.